आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अरुण कदम सर, जे मागच्या 5-7 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत, ज्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत. तो त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभवांचा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? माझं प्राथमिक शिक्षण आर्वी गाव आहे, आर्वीमध्ये झालं. त्याच्यानंतर 8वी ते 10वी परभणीमध्ये शिकलो. कॉलेज वगैरे माझं परभणीमध्येच झालं आणि इंजिनिअरिंग माझं औरंगाबाद येथील JNSC मध्ये झालं. आणि प्रेरणा ही आमचे काका होते, ज्युनियर इंजिनियर होते जिल्हा परिषदमध्ये. त्यांच्याकडनं ते सिव्हिल इंजिनियर होते पहिले, म्हणून वडिलांनी त्यांच्यासारखं व्हायचं म्हणून तिथे ऍडमिशन घेतलं. पण मग तुम्हाला काय वेगळं बनायचं होतं वगैरे असं काही? तुमची आवड काय होती? गव्हर्नमेंटमध्येच लागावं ही इच्छा होती. अच्छा. 1-2 वर्ष मी प्रिपरेशन पण केलं गव्हर्नमेंटचं आणि त्याच्यानंतर मग या फील्डकडे वळलो. ओके. आणि मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत यामध्ये सुद्धा एक स्ट्रगलिंग पिरियड असतो इंजिनिअरच्या आयुष्यातला. तर तो तुमचा कसा होता आणि पहिल्या प्रोजेक्टची आठवण काही सांगता येईल का? स्वतः केलेला पहिला प्रोजेक्ट? तशी आठवण म्हणजे एक मत्स्योद्योगी त्यांचे माजी खासदार आहेत तुकाराम रेंगे, त्यांच्या चिरंजीवचं इथं जांब येथे एक मत्स्यपालनचं केंद्र होतं. तिथं त्यांना ऑफिस वगैरे बनवायचं होतं. तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. म्हणजे थोडासा अनुभव कमी असल्यामुळं भीती वगैरे होती, पण केला, चांगलं वाटलं खूप. ओके. आणि तो प्रोजेक्ट सगळ्या व्यवस्थित सक्सेसफुल झाला? सक्सेसफुल. तर आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे, त्यातला एक महत्वाचा म्हणजे तुम्ही परभणीसारख्या आता ठिकाणी काम करताय किंवा आधी आर्वीमध्ये पण तुम्ही म्हणलात, तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण या भागात खूप आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? अकुशल कामगारांना तेच की म्हणजे समजून सांगणं, सगळ्या गोष्टी खूप वेळ द्यावा लागतो साईटवरती. तर हे खूप मोठे टास्क असतात त्यांना, म्हणजे प्रत्येक लहान सहान गोष्टी समजून सांगणं, अशा अडचणी येतात अकुशल कामगारांसोबत. बरोबर. तुम्ही जसं हे फील्ड बदलताना बघितलंय मागच्या 5-7 वर्षात, तसं यातलं तंत्रज्ञान पण बदलताना बघितलंय. तर आता तंत्रज्ञानाचा फायदा तुम्हाला या क्षेत्रात कसा होतो, सॉफ्टवेअरच्या साईडनं पण आणि मशिनरीच्या साईडनं पण? आता आम्ही कन्स्ट्रक्शन साईटवरती एजॅक्स वापरतो, त्याच्यामुळं काम फास्ट व्हायला लागलेलं आहे. एजॅक्स फ्युरीमुळे वगैरे, म्हणजे कॉन्क्रिटिंगला जो जास्त वेळ जायचा तो आता कमी झालेला आहे. परत क्वालिटी वगैरे पण चांगली वाढलेली आहे. त्याच्यानंतर CAD यासारख्या गोष्टींमुळे सगळं सोपं वाटायला लागलेलं आहे. बरोबर आहे. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय तर बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. तर तेव्हा बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? कारण एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की जरा चांगलं दर्जेदार बांधकाम करावं आणि त्यांचं जर बजेट कन्स्टंट असतं, तर तेव्हा दोन्हीचा समतोल कसा साधता? त्यांना हेच की म्हणजे लेबर कॉस्ट कशी कमी करता येईल, बाकीच्या गोष्टींमधनं समजा कमी करायला सांगतो त्यांना आम्ही. बरोबर. किंवा कदाचित असेल की पहिला जो बेसिक स्ट्रक्चर असेल ते तरी व्यवस्थित व्हावं, पण आतले जे आयटम्स आहेत काही तर डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे त्याच्यात तुम्ही कमी करून घेतो असंच आपल्याला टाईल्स वगैरे. बरोबर. दुसरं, गव्हर्नमेंटचे सुद्धा तुम्ही बरेच प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तर मग त्या प्रोजेक्ट्स बद्दल काही सांगू शकाल का? कशा पद्धतीचे ते प्रोजेक्ट्स होते वगैरे? गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आता आम्ही ग्रामपंचायत बिल्डिंग पण बांधतोय, ते पण कामं सुरू आहेत. त्याच्यानंतर रोड्सचे SRF म्हणून हेड असतं, त्याच्यात डांबरी रोड वगैरे असतं आणि आता ब्रिज सुरू आहे, ब्रिजचं पण काम सुरू आहे. तर तिथं साईटवरती आम्हाला एक मार्गदर्शक डेप्टी इंजिनियर म्हणून गाडवे साहेब आहेत, ते चांगले भेटले. म्हणजे RCC वगैरे सारख्या अडचणी डिझाईन रीड करायला सुरुवातीला ESR वगैरे जमत नव्हतं, त्यांनी समजून सांगितलं, तर आता बरं वाटायला समजा गव्हर्नमेंट सेक्टर पण. बरोबर. आता पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे असा की तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर इतक्या काम करताय, त्या अँगल मधनं हा प्रश्न आहे. ते म्हणजे जर एक इंजिनियर म्हणून परभणीच्या विकासाचं विजन असं जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करणं गरजेचं आहे जर परभणीला आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल?
तर कुठल्या क्षेत्रांचा वर आता जास्त लक्ष दिलं पाहिजे? आता म्हणजे सर्वात मोठी अडचण ट्रॅफिकची आहे. आपले परभणीचा जो उड्डाण पूल आहे एकमेव, त्याच्यावर ट्रॅफिक वगैरे खूप होतीये. त्याला एक काहीतरी बायपास वगैरे पाहिजे. त्याच्यानंतर ड्रेनेज सिस्टीम, वॉटर सप्लाय सिस्टीम ह्या चांगल्या होणं खूप गरजेचं आहे परभणीसाठी. ओके. पण अशा वेळेला मग शासन काय पावलं उचलू शकतं असं तुम्हाला वाटतं? हो, आता नवीन अर्थसंकल्पामध्ये वगैरे ड्रेनेजचं काम होईल मे बी, पण ब्रिजचं काम होणं खूप गरजेचं आहे परभणीसाठी. ट्रॅफिकचा प्रश्न खूप आहे. बरोबर. आणि दुसरं, या क्षेत्रात आता जे तुमचे पुढचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल असं तुम्हाला वाटतं? की सेक्टरमध्ये काम करत असताना कुठेतरी चांगल्या ठिकाणी अनुभव घ्यावा आणि जीव तोडून काम केल्याच्या नंतर तर यश 100% मिळतं. बरोबर. आता कोणीच फॅमिलीमध्ये सिव्हिल इंजिनियर नसताना मी स्वतः हे करून केलेले सगळे ह्या लेवलला पोहोचलेलो आहे. एवढं काही नाही समजा. तुम्हाला म्हणजे गुरु चांगला भेटणं खूप महत्वाचं आहे सिव्हिलमध्ये, मार्गदर्शक. दुसरं, आतापर्यंत प्रोजेक्ट केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो काम करताना एक त्याला वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा काहीतरी वेगळं केलंय त्या प्रोजेक्टमध्ये? एक दत्तधामच्या तिथं मी सरांना त्याची 3D पण दिली होती. दत्तधामच्या तिथं एक कसं होतं, मी फाउंडेशन झालेलं होतं घराचं आणि त्या लेवलपासून मी तिथं गेलेलो होतो. ते फाउंडेशन एक वकील आहे, ऍडव्होकेट, त्यानं 2-3 घरं बांधले. घरं बांधल्याच्या नंतर त्यानं सुरू केली ड्रॉइंग काढायला याला त्याला हातानं, आणि ते बेसमेंट लेवलला काम आलं. मग मिस्त्रीला कळलं आणि ओनरला बी कळलं की बाबा हे काय सिव्हिल इंजिनियर नाही, हा वकील आहे. वकिलानं सुरू केलेलं आहे काम. 1-2 घरं बांधले होते. त्याच्यानंतर ती साईट मला हँडओव्हर झाली. मग त्याच्यानंतर आम्ही थोडेसे फाउंडेशन्स म्हणजे तोडून फोडून कॉलम वाढवून त्याच्यानंतर स्टील वगैरे प्रॉपर देऊन ते घर आम्ही उभं केलं. जवळपास त्या ओनरनी त्या घरावरती 1.25 कोटी रुपये खर्च केले. म्हणजे इंटेरियर हे ते खूप छान घर झालं. पण त्याची सुरुवात अशी झाली होती, एक ऍडव्होकेटनं कुठं पण कॉलम दे, 25 फुटावर स्पॅन मध्ये कॉलम नाही, काही नाही, म्हणजे काहीच्या काही समजा कमरून. बरोबर. आणि एखादा असा प्रोजेक्ट की जो काम करताना त्याच्यात काहीतरी अडचणी आल्या किंवा आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? हो, म्हणजे आता गव्हर्नमेंटचं ब्रिजला वगैरे काम करत असताना पाणी लागतं. म्हणजे इतकं पाणी लागतं की कसं काम करावं काहीच कळत नाही. 2-2, 3-3 मोटरी टाकून हे करून काम सुरू करतो. ते खूप मोठं डिफिकल्ट टास्क असतं. म्हणजे पाणी असतं, काम पण वेळेवर पूर्ण करायचं असतं. बरोबर. दुसरं, या फील्डमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर साधारणपणे बघता आणि मग ठरवता की कसं स्टील निवडायचं किंवा हे स्टील चांगलं आहे असं? स्ट्रेंथ बघतो आम्ही. म्हणजे जनरली आयकॉनची वगैरे, आयकॉन माझ्या भरपूर ठिकाणी वापरले गेलेले आहे. म्हणजे ESR ला वापरल्या गेलेले आहे. आयकॉनच्या मी म्हणजे 2-3 ESR आयकॉन मध्ये बांधलेली. स्ट्रेंथ वगैरे चेक करून स्ट्रेंथ, आणि त्याच्यानंतर म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे रेट. रेट पण बघतो आम्ही. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना क्वालिटी बरोबर रेट कसा आहे त्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही हे करतो. बरोबर. आणि आता तुम्ही आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल सांगितलं, त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल पण काही सांगता येईल का? की डिलिव्हरी असेल किंवा त्यांच्या डीलर्सच्या संदर्भातली असेल? थोडंसं म्हणजे इंजिनियर्स वगैरे तुम्ही म्हणजे साईट व्हिजिटला वगैरे वाढवा, हे माझे सजेशन आहे. समजा थोडेसे म्हणजे आमच्या साईटवरती वगैरे व्हिजिट केल्या जिथं आयकॉन वापरल्या चालले, तर तेवढंच आम्हाला इंजिनियर म्हणून समाधान मिळेल. सो हे होते यंग इंजिनियर अरुण कदम सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचा अनुभव आतापर्यंत आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स मधलं केलेलं काम हे त्यांनी सांगितलं. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.